मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता आणखी आक्रमक झालेल्या आहेत। माझ्याकडचे पुरावे मी खरगे समितीला देणार असून मी हळूहळू खुलासे करणार आहे। अमित शहांना हे खुलासे दाखवायला गेले होते असं सुद्धा अंजली दमानियांनी म्हटलंय। हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा। आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली। आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप आहे। तर आता या सगळ्या गोष्टी मी खारगे समितीला देणार आहे आणि ओपन अँड शट म्हणजे याच्यात सुद्धा नावासकट सगळं लिहिलेलं आहे, सेम जागा। कारण मुंबई सरकार लिहिलेला सातबारा कोणी कसं घेऊ शकतं याच्यात सुद्धा असंच लिहिलेलं आहे की त्याच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स करणं, त्याचे रिग्रांटिंग करून घेणं म्हणजे रिग्रांट करण्याची गरज आहे हे तेव्हा सुद्धा माहिती होतं, पण आता सत्ता आल्यानंतर सोपं झालं। दमानियांनी समजा जर मुद्दे त्या ठिकाणी आणले असतील त्याची सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे। फक्त मला एक कळत नाही, भ्रष्टाचार सर्वच पक्ष त्या ठिकाणी करतात, पण मुद्दे पुढे येत असताना भाजप सोडून मात्र मुद्दे सगळ्यांचेच पुढे येतात। सामाजिक कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, हे सरकारच भ्रष्ट आहे। मग मुख्यमंत्र्यांपासून पर सर्व मंत्र्यांपर्यंत हे जे काही कार्यालय असतील या सगळ्यांचा फार चुकीच्या पद्धतीचा व्यवहार या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करत असताना भेदभाव न करता सर्वच पक्षांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे घेऊन आणले पाहिजे आणि त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे। त्या जर सर्व पक्षाचे मुद्दे घेऊन आंदोलन करायला तयार असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहून महाराष्ट्र हितासाठी आंदोलन त्या ठिकाणी करू। मला वाटतं तिने काय पुरावे आणलेत ते पहिले बघू, त्याच्यामध्ये तथ्य असेल, गांभीर्य असेल तर त्यावर आपण योग्य ती प्रतिक्रिया देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।